जर्मन भाषा प्रशिक्षण ट्रेड निकष. म्हणजेच आपण ट्रेड केला आहे, आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत, पात्रता आहे, कौशल्य आहे, परंतु आपल्याला जर्मन भाषा येत नाही, ती शिकावी लागेल. त्यासाठी कोर्स करावा लागतो. कोर्ससाठी जवळपास बाजारात पुणे मुंबईला 30,000 रुपये कोर्सची फीस आहेत. 28, 20, 25. महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील उमेदवारांना, ITI धारकांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना किंवा ज्यांच्याकडे पात्रता आहे त्या उमेदवारांची निवड करून मोफत प्रशिक्षण देत आहे. 10,000 युवकांना किंवा उमेदवारांना संघटितपणे व्यवस्थित प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र मंडळांची, म्हणजे जर्मनीतील महाराष्ट्र मंडळांची मदत घेऊन त्यांना जर्मनीला पाठवलं जाणार आहे. त्याअंतर्गत जे काही 30 ट्रेड आहेत, जर्मन भाषा प्रशिक्षण प्रवेश अर्ज पडताळणीकरिता ट्रेड निहाय निकष. आपल्याकडे जर हे ट्रेड असतील, आपण जर पात्र असाल तर ही लिंक ऑनलाईन विनामूल्य भरून आपलं नाव जर आपल्या जिल्ह्याच्या किंवा भाषा प्रशिक्षण केंद्राच्या यादीमध्ये आलं असेल तर त्या कॅम्पसाठी आपण हजर राहून डॉक्युमेंट तपासणी करणं, त्यानंतर जर्मन भाषेची A1 लेवल पास केल्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जर्मनीला जाऊ शकतो. त्यामध्ये नर्स, हॉस्पिटल किंवा मेडिकल या क्षेत्रामधले बरेचसे विद्यार्थी नर्सिंग केलेले आहेत, परंतु त्यांना मुख्य अडचण आहे ड्रायव्हिंग लायसन्स नसण्याची. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळं लिंक भरता येत नाही आणि आपल्याकडे इतर पात्रता असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक, यांचं असंच होऊ शकतं. रेडिओलॉजी सहाय्यक, BSc क्वालिफिकेशन, प्रोफेशन, आणि म्हणजे कोणत्या प्रोफेशनमध्ये आपण जाऊ शकतो, आपल्याकडे काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे त्या संबंधीचे हे निकष आहेत. डेंटल असिस्टंटसाठी डेंटल ऑपरेटिंग रूम कोर्स केलेला असला पाहिजे. नंतर केअर गिव्हर्स, हॉस्पिटल हाऊसकीपिंग, ANM, GNM, BSc नर्सिंग. 6वा आहे फिजिओथेरपिस्ट, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी क्वालिफिकेशन. नंतर आहे डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटिंग. लेखा व प्रशासन, अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, BCom संबंधित हा ट्रेड आहे. त्यानंतरचं प्रोफेशन आहे सर्व्हर अँड वेटर्स, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी. ITI आहे फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस असिस्टंट, हाऊसकीपिंग. म्हणजे इथं ITI केला आहे किंवा MS, BS, VET ही महाराष्ट्र शास्त्राची संस्था आहे, त्यामार्फत काही कोर्स केला आहे. NCVT, NSD ह्या राष्ट्रीय संस्था आहे, त्यांच्या मार्फतचं काही प्रमाणपत्र आहे. ह्या काही निकष आहेत. स्वागत कक्ष संचालक, रिसेप्शनिस्ट. कुक आचार्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी कोर्स, फूड प्रोडक्शन जनरल ITI सर्टिफिकेट कोर्स इन फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस. हॉटेल व्यवस्थापक, हॉटेल मॅनेजर्स यासाठी आवश्यक पात्रता आणि निकष. लेखापाल या प्रोफेशनसाठी आवश्यक क्वालिफिकेशन. हाऊसकीपर, क्लीनर्ससाठी पात्रता निकष. ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन्स, विद्युत तंत्री. बरेच मुलाकडे हा ट्रेड आहे, परंतु यांच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन्स नाही.
ITI MSBT आता 50% मुलं या ठिकाणीच कमी होतील स्पर्धेमधून, ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळं 50% भाषेमुळं कमी होतील. आहे त्यांनी संधी आहे, संधीचा लाभ घ्यावा, प्रशिक्षण घ्यावं मोफत. आपण आपल्या केलेल्या ट्रेडमध्ये, इंटर्नशिपमध्ये अनुभव घेऊ शकतो चांगल्या कंपनीमध्ये, आणि डॉलरमध्ये 1-2-3 लाखापर्यंत मंथली इन्कमची संधीसुद्धा या ठिकाणी आहे. हिटिंग तंत्रज्ञ, हिटिंग टेक्नॉलॉजीज. तर आहे पेंटर्स, रंगारी, कार्पेंटर्स, वूड वर्क टेक्निशियन्स, सुतारसाठी क्वालिफिकेशन्स आणि क्वालिफिकेशन फ्रॉम स्किल एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट्स. स्किल आणि डिपार्टमेंट आहे त्यांची काही प्रमाणपत्र आहेत. ब्रिक्स, टाईल लेयर, वीट, प्लंबर्स, machines for vehicle repair, light and heavy vehicles, motorcycle, auto electrician, diesel mechanic, security सुरक्षा रक्षक, ex serviceman, staff of Maharashtra Security Force, person with NCCC and person in waiting list of police recruitment, म्हणजे ज्यांची निवड पोलीस भरतीची तयारी करत आहेत. 23 नंबर आहे सिक्युरिटी. यामध्ये पोलीस भरतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. वेटिंग लिस्टमधले त्यांना संधी आहे, परंतु पुन्हा अडचण आहे ड्रायव्हिंग लायसन्स. 24 ड्रायव्हर्स, बस, ट्रेन, ट्रक, 12वी पास, रिलेव्हंट ड्रायव्हिंग लायसन्स क्वालिफिकेशन पात्रता आहे. आणि स्किलमध्ये ड्रायव्हर कम मशीन, मोटर व्हेकल, मेकॅनिक, डिझेल, डिप्लोमा कोर्स इन ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन्स. डिलिव्हरी, पोस्टल सर्व्हिसेस, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, पॅकर्स अँड मूव्हर्स ट्रेड, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन डिलिव्हरी एजंट. प्रोफेशन आहे सपोर्ट ॲट एअरपोर्ट, क्लीनर्स, बॅग हँडलर्स. 28 नंबर आहे हाऊसकीपिंग. 29 आहे विक्री सहाय्यक, सेल्स असिस्टंट, BBA BCom, वेअरहाऊस असिस्टंट, BBA BCom, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन इन व्हेरियस स्पेशलायझेशन, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रामधली, त्यानुसार ही क्वालिफिकेशन्स आणि स्किल्स. मेकॅट्रॉनिक्स तंत्रज्ञ, औद्योगिक आणि मोटार वाहन स्पेशलायझेशन, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक इंजिनिअरिंग 3 इयर, ITI इलेक्ट्रॉनिक मशीन्स. मेटल वर्कर, धातू कामगार, वेगवेगळ्या क्वालिफिकेशन्स आहेत भरपूर साऱ्या. फिटर, फाउंड्री, मेकॅनिस्ट, मशीन ग्राइंडर, मरीन फिटर, भरपूर सारे ट्रेड आहेत. प्रोफेशन आहे औद्योगिक मेकॅनिक, इंडस्ट्रियल मेकॅनिक्स, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक इंजिनियर्स, ITI इलेक्ट्रॉनिक मशीन्स. पुढील प्रशिक्षण संस्थांचे कोर्स मान्य करता येतील. NSDC म्हणजेच आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत केलेला एखादा कोर्स किंवा प्रमाणपत्र. NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, MSBSVET महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, NSVET नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, MSCVET महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. अशा वेगवेगळ्या
संस्थामार्फत आपण कोर्स केले असल्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असतील, पात्रता निकष पूर्ण केलेले असतील, तर आपण सदरील कागदपत्रासह मूळ आणि झेरॉक्ससह हजर राहायचं आहे. धन्यवाद.